हे लेक्चर जर एंड झालं तर लगेच पुन्हा लिंक जॉईन करायची आहे, कारण मी लेक्चर कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. चला, तर पहिला जो फॅक्टर आहे तो बघूयात की हाऊ टेम्परेचर अफेक्ट्स रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे, सो द रेजिस्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की रेजिस्टिव्हिटी पण वाढते. याचा अर्थ रेजिस्टिव्हिटी हॅज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. पीटीसी म्हणजे काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असतं रेजिस्टिव्हिटीचं. ठीक आहे, सो रेजिस्टिव्हिटी फॉलोज पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. Next is several metals exhibit the zero resistivity at temperature near to absolute zero. खूप मटेरियल असे आहेत की ऍब्सोल्यूट झिरोला ते झिरो रेजिस्टिव्हिटी दाखवतात, आणि असे जे मटेरियल असतात त्यांना सुपर कंडक्टिंग मटेरियल म्हणतात, आणि या फेनोमेनला सुपर कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. जे मेटल झिरो रेजिस्टिव्हिटी दाखवतात ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर are called as superconductor materials and the property is called as superconductivity. इथपर्यंत कळलं आहे? हॅलो. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. The resistivity of semiconductors and insulator decreases with increasing temperature. तर आता जसं मेटल्स मध्ये रेजिस्टिव्हिटी पीटीसी फॉलो करते, तसं सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर मध्ये ते एनटीसी फॉलो करतं, म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट दाखवतं. म्हणजे काय, तर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टिव्हिटी कमी होईल, आणि टेम्परेचर कमी झालं तर रेजिस्टिव्हिटी वाढेल. तर ही प्रॉपर्टी असते सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर, आणि या प्रॉपर्टीला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असं म्हटलं जातं. तर हा इफेक्ट होतो रेजिस्टिव्हिटीचा तुमच्या मटेरियलवर. मग इट मे बी मेटल, इट मे बी सेमीकंडक्टर, इट मे बी इन्सुलेटर. मेटल म्हणजे नॉर्मली कंडक्टर्स असतात, त्यामुळे मेटल म्हटलेलं आहे. ठीक आहे. अलोईंग, सेकंड प्रॉपर्टी इज अलोईंग ऑर फॅक्टर अफेक्टिंग इज अलोईंग. सो अलोईंग इज सॉलिड सोल्युशन ऑफ टू और मोर मेटल. अलोय म्हणजे काय, दोन मेटलला मिक्स करून जे तयार होतं त्याला अलोय असं म्हटलं जातं. ठीक आहे. अलोईंग ऑफ मेटल इज यूज टू अचीव सम मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. ऑब्विसली आता तुम्ही जर म्हटलं तुमचे एलईडीज जे असतात ते अलोयचे बनलेले असतात, जसं गॅलियम फॉस्फाइड is a type of LED. ठीक आहे, so it's made up of gallium and phosphate. ठीक आहे, so that is basically an alloy. ठीक आहे, सो त्याच्या काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. आता त्याची प्रॉपर्टी कुठली आहे, तर तो लाईट इमिट करणार. तो पण टाइप ऑफ डायोड आहे, पण तो लाईट इमिट करतो. तर ही झाली त्याची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. ठीक आहे, तर तसे काही सोल्युशन्स असतील, दोन मेटल्सला मिक्स करून, दोन पेक्षा जास्त मेटलला मिक्स करून अलोईंग करून मिळत असतील, तर ते कशासाठी यूज केले जातात, तर त्याच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल रिक्वायर्ड प्रॉपर्टीज अचीव करण्यासाठी अलोईंग ही यूज केलं जातं. तर अलोईंग कसं अफेक्ट करतं ते बघू. द ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ सॉलिड सोल्युशन इज इररेग्युलर ॲज कम्पेअर्ड टू प्युअर मेटल. जर अलोय केलेलं असेल तर त्याचं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर असतं ते इररेग्युलर असतं ॲज कम्पेअर्ड टू प्युअर मेटल. प्युअर मेटलचं ॲटॉमिक स्ट्रक्चर हे रेग्युलर असणार आणि अलोयचं हे इररेग्युलर असणार. अँड बिकॉज ऑफ दिस electrical resistivity of solid solution increases more rapidly with increase of alloy content. म्हणजे काय, alloy वाढलं की रेजिस्टिव्हिटी वाढणार. हे इरेग्युलर स्ट्रक्चर असल्यामुळे हे alloy त्याच्यामध्ये कंटेंट वाढलं, जितकं मिक्सिंग जास्त असेल तेवढी रेजिस्टिव्हिटी त्याची जास्त असेल. ठीक आहे, सो अ स्मॉल कंटेंट ऑफ इम्प्युरिटी मे इन्क्रीज रेजिस्टिव्हिटी मेटल कन्सिडरेबली. रेजिस्टिव्हिटी वाढवेल. जर थोडासा जरी तुम्ही मेटल मिक्स केला, अलॉय इम्प्युरिटी ऍड केली, जसं सेमीकंडक्टर मध्ये, इन्सुलेटर मध्ये इम्प्युरिटी ऍड केली तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढते ना, दॅट इज ऑल्सो अलॉय. इन्सुलेटर पासून बनलेले जे आहेत ते अलॉय झाले. इन्सुलेटर मध्ये तुम्ही थोडासा मेटॅलिक पार्ट टाकला तर तो होईल तुमचा सेमीकंडक्टर, आणि सेमीकंडक्टर मध्ये पण तुम्ही इम्प्युरिटी ऍड केली तर तो त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी होणार. म्हणजेच काय होणार, रेजिस्टिव्हिटी जी आहे ती वाढणार. ठीक आहे, सो स्मॉल कंटेंट ऑफ इम्प्युरिटी मे इन्क्रीज रेजिस्टिव्हिटी ऑफ मेटल कन्सिडरेबली. So even the impurity of low resistivity increases the resistivity of base metal. ठीक आहे, कमी रेजिस्टिव्हिटी असलेले इम्प्युरिटी जरी ऍड केला तरी जो बेस मेटल आहे त्याची रेजिस्टिव्हिटी ही खूप जास्त वाढते. ठीक आहे, सो हे इफेक्ट होतात अलोईंगचे.
रेझिस्टिव्हिटीवर काय इफेक्ट होतो? अलॉइंग म्हणजे काय? मिक्सिंग ऑफ टू मटेरियल्स. कशासाठी केलं जातं? मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज अचीव्ह करण्यासाठी. अलॉइंग केल्यामुळे काय होतं? ऍटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते इरेग्युलर होतं. इरेग्युलर ऍटॉमिक स्ट्रक्चरमुळे काय होतं? तर त्याचं जे रेझिस्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होते ऍज कम्पेअर्ड टू प्युअर मेटल. मग थोडीशी जरी इम्प्युरिटी आपण ऍड केली तरी पण रेझिस्टिव्हिटी मेटलची असेल ती खूप जास्त वाढेल. आणि मग तो कमी इम्प्युरिटी कमी रेझिस्टिव्हिटीचं मटेरियल असतं तरी पण त्याच्यामध्ये कन्सिडरेबल असा चेंज होतो बेस मेटलमध्ये रेझिस्टिव्हिटीमध्ये. तर हा इफेक्ट आहे अलॉइंगचा ऑन दी मेटल, resistivity of metal. Example of alloying is impurity added to the silver having lowest resistivity among all metals in copper increases the resistivity of copper. आता बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, अजून जास्त कॉपर पेक्षा पण जास्त कंडक्टिव्हिटी हवी असेल तर त्या केसमध्ये त्याच्यामध्ये सिल्वरची इम्प्युरिटी ऍड केली जाते. ठीक आहे. सो कंडक्टिव्हिटी जास्त वाढवण्यासाठी सिल्वरची इम्प्युरिटी ऍड करतात आणि त्यामुळे त्याची रेझिस्टिव्हिटी जी आहे ती काय होते? इन्क्रीज होते. ठीक आहे. सो हे अलॉयचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट इज मेकॅनिकल स्ट्रेसिंग. मेकॅनिकल स्ट्रेसिंग म्हणजे काय? तर बेसिकली बघा, एखादं तुमच्याकडे हे दिलेलं असेल मेटल, त्याला ठोकून ठोकून तुम्ही त्याचा पत्रा तयार करता ना, ते झालं स्ट्रेसिंग. ठीक आहे. तसं वायरला तुम्ही एखाद्या मोल्ड मध्ये टाकून जर त्याला त्याची लेंथ वाढवत असाल तर त्याला आपण मेकॅनिकल स्ट्रेसिंग असं म्हणतो. याच्यामध्ये हीटचा उपयोग होत नाही. ठीक आहे. हीट याच्यामध्ये यूज होत नाही. So mechanical stressing of crystal structure of material develops the localized strains in material crystal structure. लोकल स्ट्रेन्स याच्यामध्ये जनरेट होतात, म्हणजे सेपरेट होतात, इलेक्ट्रॉन्स जे बाउंड असतात ते याच्यामध्ये, आणि एक क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे ते त्याच्यामध्ये तयार होतं. These localized strain disturbs the movement of free electrons through the material which results in increase in resistivity. आता मी तुम्हाला तेच म्हटलं, स्ट्रेनिंग मुळे काय होतं तर फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर रेझिस्टिव्हिटी जी असते ती इन्क्रीज होते मटेरियलची. सो सबसिक्वेंटली अनिलिंग. अनिलिंग म्हणजे काय? हीट ट्रीटमेंट. तर याला हिटिंग करून ऑफ मेटल रिड्युसेस. तर याच्या अपोजिट जी टर्म आहे ती अनिलिंग आहे. मेकॅनिकल स्ट्रेसिंग मध्ये अनिलिंग यूज होत नाही, म्हणजे हिटिंग यूज होत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं. ठीक आहे. मेकॅनिकल स्ट्रक्चर मध्ये, मेकॅनिकल स्ट्रेसिंग मध्ये काय होतं, त्याला एखाद्या मोल्ड मध्ये टाकून त्याची लेंथ किंवा विड्थ जी आहे ती वाढवली जाते, जी हीट ट्रीटमेंट मध्ये होत नाही. हीट ट्रीटमेंट जर केली तर त्या केसमध्ये रेझिस्टिव्हिटी डिक्रीज होते, रिड्यूस होते. मेकॅनिकल स्ट्रेसिंग मध्ये रेझिस्टिव्हिटी ही इन्क्रीज होते. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. सो अनिलिंग ऑफ मेटल रिलीव्ह द मेकॅनिकल स्ट्रेसिंग ऑफ मटेरियल ड्यू टू विच द लोकलाइज्ड स्ट्रेन गॉट. परत मीटिंग जॉईन करायची 10 मिनिटांनंतर, ऑटोमॅटिक एंड होईल, पण पुन्हा जॉईन करायची आहे. ओके. Okay, ma'am. Yes. Annealing of metal relieve the mechanical stressing of material due to which the localized strain got removed from crystals. Annealing मध्ये काय होतं? तर अनिलिंग मध्ये काय होतं, जसं एखादं तुम्ही भाजी करत असाल किंवा पाणी गरम करत असाल तर थोडा वेळ पाणी तापवत ठेवलं की ऑटोमॅटिकली पाण्याची जी लेवल आहे ना ती कमी कमी होत जाते. माहिती ना तुम्हाला? काय होतं? बाष्पीभवन होतं त्याचं. इव्हॅपोरेशन. Yes, ma'am. इव्हॅपोरेशन होतं, त्यातनं वाफ बाहेर निघते. तर त्याच्यामुळे पाणी जे आहे त्याची लेवल जी आहे ती कमी कमी होत जाते, कंटेंट कमी कमी होत जातं. तसंच या केसमध्ये पण आहे. अनिलिंग जर केलं तर याच्यामधले जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होऊन जातील? रिमूव्ह होऊन जातील. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे ते, त्याच्यामुळे जी रेझिस्टिव्हिटी आहे ती काय होणार? त्याची डिक्रीज होणार. ठीक आहे. सो ड्यू टू विच रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस. आताच तुम्हाला सांगितलं. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल द रेझिस्टिव्हिटी ऑफ हार्ड ड्रॉन कॉपर. हार्ड ड्रॉन म्हणजे काय? विथ द हेड इज मोर ऍज कम्पेअर्ड टू अनिल्ड कॉपर. आताच मी तुम्हाला सांगितलं. हार्ड ड्रॉन म्हणजे काय? जर एखाद्या मोल्ड मध्ये टाकून एखादी कॉपरची वायर आहे, तिला स्ट्रेस करून किंवा ओढून लांब केली, तिला मटेरियल एखाद्या मोल्ड मध्ये टाकून ओढली तर त्याची रेझिस्टिव्हिटी जास्त असेल ऍज कम्पेअर्ड टू हिटेड कॉपर. अनिल्ड कॉपर, हिट केलेला कॉपर जो असेल त्याची रेझिस्टिव्हिटी कमी असेल. ठीक आहे. तर हा इफेक्ट होतो मेकॅनिकल स्ट्रेसिंगचा ऑन दी रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. नेक्स्ट इज एज हार्डनिंग. सो एज हार्डनिंग इज हीट ट्रीटमेंट प्रोसेस used to increase the yield strength and to develop the ability in alloys to resist the permanent deformation by external forces. ठीक आहे. हीट ट्रीटमेंट म्हणजे आता याच्या तुम्ही म्हणाल मेकॅनिकल स्ट्रेसिंग मध्ये तर तुम्ही सांगितलं की रेझिस्टिव्हिटी डिक्रीज होते, हे होते, ते होते. दिस इज अबाउट दी व्हॉट यू कॅन कॉल इट ॲज प्युअर मेटल्स.
हे जे आहे मेकॅनिकल स्ट्रेसिंग याच्यामध्ये प्युअर मेटलशी रिलेटेड हे आहे. आणि तुमचं जे नेक्स्ट आहे एज हार्डनिंग, इट इज रिलेटेड टू अलॉईज. ठीक आहे. सो अलॉईजला हिट करून त्याला परमनंट काहीतरी शेप दिला जातो विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. डिफॉर्मेशन म्हणजे काय, त्याचा जो शेप आहे तो चेंज केला जातो आणि त्याला दुसऱ्या शेपमध्ये मोल्ड केलं जातं. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज डिफॉर्मेशन. सो एज हार्डनिंग इज ऑल्सो कॉल्ड एज प्रेसिपिटेशन हार्डनिंग. प्रेसिपिटेट म्हणजे काय, what is precipitate? You must have studied it in chemistry, right? Precipitation process. Do you know that? हे पहा, जेव्हा कुठला पण वर्ड येतो ना तर त्या वर्डचं ते डिक्शनरी मिनिंग असतं तेच रिलेट करतं आपल्या याच्यामध्ये. आता हा केमिस्ट्रीचा वर्ड आहे प्रेसिपिटेशन, राईट? बरोबर ना? प्लीज आन्सर. Yes, ma'am. हा. सो व्हॉट इज प्रेसिपिटेशन? प्रॅक्टिकल असेल ना तुम्हाला प्रेसिपिटेशनचं? बंद होणार आहे हा मीटिंग थोड्या वेळ, अजून 6 मिनिटं आहेत म्हणा. हा चला, प्रेसिपिटेशन म्हणजे काय? ते ड्यू ड्रॉप सारखं असतं. म्हणजे काय? एका मटेरियल मध्ये आपण दुसरं ऍड करतो वर्षाव. आणि त्याची जी हे असते ना, काय म्हणतात त्याला, पर्जन्य मॅम. कंडक्ट. हॅलो, पर्जन्य. काय? मॅम ते केमिकल रिएक्शन करताना जे खाली उडतं त्याला शिप असतं ना ते. इम्प्युरिटीज ऍड करणं म्हणजे प्रेसिपिटेट. जे जसं ती म्हणते खाली जे उरतं ना ते प्रेसिपिटेट असतं. त्या इम्प्युरिटीज ज्या आहे त्या पर्टिक्युलर मटेरियल मध्ये त्याला प्रेसिपिटेट असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो दिस प्रोसेस इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ अलॉईज बाय क्रिएटिंग सॉलिड इम्प्युरिटीज ऑर प्रेसिपिटेट. याच्यामध्ये सॉलिड इम्प्युरिटीज जनरेट होतात किंवा प्रेसिपिटेट आपण त्याला म्हणतो. स्ट्रेंथची मटेरियल जी आहे ती वाढते. These created solid impurities or precipitate disturbs the crystal structure of metal, which interrupts the flow of free electron through metal, due to which the resistivity of metal increases. याच्यामुळे काय होतं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे तो इंटरप्ट होतो आणि त्याच्यामुळे मेटलची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होते. ठीक आहे. नेक्स्ट इज कोल्ड वर्किंग. कोल्ड वर्किंग म्हणजे काय? कोल्ड वर्किंग इज अ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यूज टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. मटेरियलचं स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी कोल्ड वर्किंग जी आहे ती प्रोसेस यूज केली जाते, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. कोल्ड वर्किंग इज ऑल्सो नोन ॲज वर्क हार्डनिंग और स्ट्रेन हार्डनिंग. सो कोल्ड वर्किंग इज यूज टू इन्क्रीज मेकॅनिकल स्ट्रेंथ ऑफ द मेटल. Cold working disturbs the crystal structure of metal, which interfere with movement of electrons in the metal, due to which resistivity of metal increases. कोल्ड वर्किंग काय करतं, क्रिस्टलचे स्ट्रक्चर जे रेग्युलर स्ट्रक्चर आहे त्याला इरेग्युलर करतं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सची जी मुवमेंट आहे मेटल मधली ती डिस्टर्ब होते किंवा वाढते आणि त्याच्यामुळे रेजिस्टिव्हिटी जी आहे मेटलची ती काय होते, इन्क्रीज होत असते. सो इथपर्यंत होते तुमचे फॅक्टर्स अफेक्टिंग युअर रेजिस्टिव्हिटी. सो दीज आर दी फॅक्टर्स. एका सेकंदात आपण थोडं रिकॉल करूयात कुठले कुठले फॅक्टर्स होते अफेक्टिंग रेजिस्टिव्हिटी. 5 फॅक्टर तुम्हाला सांगितले होते, बरोबर? कुठले कुठले होते? टेम्परेचर, अलॉईंग, मेकॅनिकल स्ट्रेसिंग, एज हार्डनिंग अँड कोल्ड वर्किंग. ठीक आहे, बरोबर ना? सो हे काही फॅक्टर्स आहेत जे रेजिस्टिव्हिटीला अफेक्ट करत असतात. बुक मध्ये तर फक्त 4 दिलेले. येस कोणते? मॅम. हा, काही फरक पडत नाही. एखादा ऍडिशनल असू शकतो ना किंवा सुटू शकतं बुक मध्ये. आता बुक मध्ये सगळंच करेक्ट असेल असं नाही. जर तुम्ही बुक मधला याचा टेबल बघितला, सांगेल मी कुठला टेबल आपल्या याच्यात येणार आहे तर तो त्याच्यामध्ये चेंजेस आहेत, ते चुकलेला आहे तो टेबल. इकडे करेक्टेड टेबल मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. सो डोंट ट्रस्ट कम्प्लिटली ऑन लोकल ऑथर बुक्स. जे लोकल ऑथरचे बुक्स आहेत त्याच्यावर कम्प्लिटली ट्रस्ट करायचं नाही, त्याच्यामध्ये प्रिंटिंग टायपिंग मिस्टेक असू शकतात. ओके मॅम ते टेम्परेचरचं Okay, एक ma'am. वेळ ना परत. काय सांगू टेम्परेचरचं कसं अफेक्ट करतं असं? येस मॅम. ओके, फर्स्ट वन इज टेम्परेचर.
जर टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टिव्हिटी जी आहे ती इन्क्रीज होते मेटल्सची, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. ठीक आहे. आणि तेच अपोजिट आहे इन केस ऑफ सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर्स, त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. आता बरेचसे मेटल असे असतात की जे झिरो टेम्परेचर जे आहे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर त्यावेळेला त्यांची रेझिस्टिव्हिटी ही झिरो असते. या फेनॉमिननला सुपर कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. आणि जे मटेरियल ही प्रॉपर्टी पोजेस करतात त्या मटेरियल्सला सुपर कंडक्टर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. रेझिस्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. ही जी प्रॉपर्टी आहे डिक्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, याला निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असं म्हटलं जातं. इज इट ओके? येस मॅम. ठीक आहे. ओके, चला आता याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग रेझिस्टन्स कुठले कुठले आहेत तर तुम्हाला माहिती आहे या फॉर्म्युलामध्ये दिलेला आहे रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल, वेर रो इज रेझिस्टिव्हिटी, आर इज रेझिस्टन्स ऑफ पर्टिक्युलर मटेरियल, ए इज एरिया क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट मटेरियल अँड एल इज लेंथ ऑफ दॅट मटेरियल, राईट? किंवा स्पेसिमेन, वायरचं जे स्पेसिमेन आहे त्याची ती लेंथ आहे. तर फॅक्टर्स अफेक्टिंग क्लिअर होतात याच्यावरनच. एक तर पहिलं मटेरियल आहे. ठीक आहे. तर कुठल्या मटेरियल यूज केलेला आहे तो सगळ्यात पहिला फॅक्टर आहे रेझिस्टन्सला अफेक्ट करणारा, की विच मटेरियल इज युज्ड फॉर पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. दॅट इज द फर्स्ट फॅक्टर विच अफेक्ट द रेझिस्टन्स. प्रत्येक मटेरियल जे आहे त्याची रेझिस्टिव्हिटी ही वेगळी असते, त्याचा रेझिस्टन्स हा वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे तो रेझिस्टन्स हा फॅक्टर आहे. आणि रेझिस्टन्स चेंज होतो जर मटेरियल चेंज झालं तर त्या मटेरियलचा रेझिस्टन्स जो आहे तो चेंज होणार. सो रेझिस्टन्सला अफेक्ट करणारा सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे तो आहे मटेरियल युज्ड फॉर पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. सेकंड इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यामध्येच तुम्ही बघा, या फॉर्म्युल्यामध्ये आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही ए ची व्हॅल्यू 1 ठेवली तर रो इज आर इज इक्वल टू रो एल, अँड इफ यू पुट इट ॲज 2 then it will be half whatever it was earlier. जितका एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवत जाणार तेवढी रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. राईट? कळलं इथपर्यंत? हॅलो, येस मॅम. एक्झिट होणार आहे आता मीटिंग, त्याच्यामुळे स्टॉप करते आणि पुढे हे परत कंटिन्यू करेल. लगेच जॉईन व्हा. ओके? ओके मॅम. येस. Okay, ma'am.